पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजप सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय घेतलेत। सर्वात पहिला मोठा निर्णय म्हणजे आयुष्मान भारत योजना लागू करणे। आतापर्यंत रोखून ठेवलेली ही योजना संपूर्ण बंगालमध्ये लागू होणार असून गरीब कुटुंबांना वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत आणि कॅशलेस उपचार मिळणार आहे। दुसरा निर्णय म्हणजे नवीन भारतीय न्याय संहिता BNS लागू करणे। म्हणजेच जुन्या IPC आणि CRPS कायद्यांच्या जागी आता देशात लागू झालेला नवीन कायदा हा बंगालमध्येही पूर्णपणे लागू होणार, ज्यामुळे कायदा आणि न्याय प्रक्रिया या अधिक जलद होणार असल्याचा दावा सरकारने केलाय। तिसरा मोठा निर्णय म्हणजे सीमा सुरक्षा मजबूत करणे। बांगलादेश सीमेजवळ घुसखोरी रोखण्यासाठी BSF ला जमीन हस्तांतरण करण्याचे आदेश देण्यात आले। चौथा निर्णय राजकीय हिंसाचारात मृत्यू झालेल्या 321 भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना सरकारकडून आधार दिला जाणार आहे। त्यांच्या कुटुंबांची आर्थिक आणि सामाजिक जबाबदारी ही आता राज्य सरकार घेणार। पाचवा शेवटचा निर्णय म्हणजे IAS आणि IPS अधिकाऱ्यांचे केंद्रीय प्रशिक्षण हे सुरू करणे। या सर्व निर्णयांनंतर आता राज्यात डबल इंजिन सरकार वेगाने काम करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। तुम्हाला या निर्णयांबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा।